सोनार हक्क परिषदेच्या युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रमुखपदी निवड। सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे युवा श्री अक्षय भैया साहेब महामुनी सांगोला जिल्हा सोलापूर यांची युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। अंबाजोगाई येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ पंडित, राज्य समन्वयक राजेंद्र पारखे यांच्या उपस्थितीत उद्योजक प्रमोद वेदपाठक, ऑल इंडिया सोनार फेडरेशन उपाध्यक्ष सुभाष वेदपाठक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। अक्षय भैया यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे। त्यात सामुदायिक विवाह, गुणवत्ता सत्कार, महिला बचत गट, त्याचबरोबर महिला व युवकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला। तसेच मूकबधीर शाळांना खाऊ वाटप करणे, वृद्धाश्रमात भोजन देणे, सामुदायिक मुंजी करणे, बचत गटाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले आहे। सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या अध्यक्षपदीही त्यांची अतिशय चांगली कारकीर्द राहिली आहे। त्यांची सामाजिक कार्यात दखल घेत त्यांना पश्चिम महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे। यावेळेस परिषदेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रीमती विजया दहिवाळ, राज्य प्रवक्ते शिवशाहीर सुवर्णकार, सोनार हक्क परिषद राज्य समन्वयक निलेश भैया धाराशिवकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक, महिला उपाध्यक्ष मुक्ताई डहाळे, समाजातील विविध क्षेत्रातील युवा, महिला, युवती व अनेक मान्यवर उपस्थित होते।